ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. तामसज्ञान भाग 2. ओव्या आहेत 558 ते 571. ज्ञानदेव तामसज्ञान उदाहरणाने स्पष्ट करत आहेत. जे तुले आड पडे दिठी ते तुले घ्यायची विषयासाठी, मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्णोदरा. जेवढे डोळ्यासमोर येईल तेवढे भोगावयाचाच विषय आहे असे मानून त्याचा जे ज्ञान स्वीकार करते आणि मग ते मिळवलेले स्त्री व द्रव्य शिस्नाकडे व पोटाकडे वाटून देते. तीर्था तीर्थ हे भाक उदकी नाही सनोळख, तृषा बोळे त्याची सुख वाचून या. पाण्याने तहान भागेल ते सुख या वाचून हे पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी उदका संबंधाने भाषा ज्याच्या ओळखीची नसते. तयाची परी खाद्या खाद्य न म्हणे निंद्या निंद्य, तोंडा आवडे ते मेध्य ऐसाची बोध. त्याचप्रमाणे खाण्यास योग्य व अयोग्य व निंद्या निंद्य हे ते तामसज्ञान म्हणत नाही. जे तोंडाला आवडेल ते पवित्र अशी त्या तामसज्ञानाची समजूत असते. आणि स्त्री जात तितुके त्वचेंद्रियेची ओळखी, तिये विषयी सोयरिके एकची बोध. आणि जितकी स्त्री जात आहे तितकी त्वगिंद्रियाने ओळखते, म्हणजे स्त्री ही त्वगिंद्रियाचा भोग्य विषय आहे असे समजते. आणि त्या स्त्री जातीशी संबंध करण्याविषयी त्या तामसज्ञानाची एकच समजूत असते. पै स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयीरे, देह संबंधू नसरे जिये ज्ञानी. जो आपल्या कामाच्या उपयोगी पडेल त्याचेच नाव नातलग, आणि ज्या तामसा ज्ञानापाशी शरीराच्या नात्याची किंमत नसते. मृत्यूचे आघवेची अन्न, आघवेची आगी इंधन, तैसे जगची आपले धन तामस ज्ञाना. सर्व जगच मृत्यूचे अन्न आहे, सर्व पदार्थच अग्नीचे सरपण आहे. त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग आपले भोग्य आहे असे वाटते. ऐसेनी विश्व सकळ जेणे विषयोची मानिले केवळ, तया एक जाण फळ देह भरण. अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे असे तामस ज्ञान मानते व त्या तामस ज्ञानास देह भरण हेच एक फळ आहे असे समज. आकाश पतिता नीरा जैसा सिंधूची एक थारा, तैसे कृत्य जाता उदरा लागीची बुझे. आकाशातून पडलेल्या पाण्यास ज्याप्रमाणे एक समुद्रच आश्रय असतो, त्याप्रमाणे ते तामसज्ञान कर्म मात्र पोटाकरताच आहे असे समजते. वाचोनी स्वर्ग नरकू आथी, तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती, ये आघवी येची राती जाणीवेची जे. याशिवाय स्वर्ग व नरक आहेत व त्यांना हेतू प्रवृत्ती व निवृत्ती आहेत. म्हणजे विहित कर्माकडे प्रवृत्ती असणे हे स्वर्गाला हेतू आहे व विहित कर्मापासून निवृत्ती ही नरकाला हेतू आहे. या सर्व ज्ञानाची ते तामस ज्ञान रात्र आहे. म्हणजे स्वर्ग व नरक व त्यांना हेतू असणारे प्रवृत्ती व निवृत्ती या विषयीचे तामस ज्ञानामध्ये पूर्ण अज्ञान असते. जे देहखंडा नाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, यया परवती प्रमा ढळो नेणे. कारण की हा 3.5 हात देह म्हणजेच आत्मा व पाषाणाची मूर्ती हाच ईश्वर होय. या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जातच नाही. म्हणे पडिलेनी शरीरे केलेनिसी आत्मा सरे, मा भोगा वयवरे कोण वेशे. म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की शरीर पडले असता केलेल्या कर्मासह आत्म्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो. मग तो आत्मा कोणत्या रूपाने भोगावयास उरेल. ना ईश्वरू पाहता आहे, तो भोगवी हे जरी होये, तरी देवची खाये विकुनिया. अथवा विचार करून कोणी असे म्हटले की ईश्वर आहे व तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास लावतो, तर तो तामस ज्ञानी तो मानलेले दगडाचे धातूचे देवच विकून खातो. गावीचे देवळेश्वर नियामकाची होती साचार, तरी देशीचे डोंगर उगे का असती. गावातील देवळातले देव जर खरोखर सृष्टीचे नियामक असतील तर देशातले डोंगर गुपचूप का राहतील. ऐसा विपाये देवो मानिजे,
तरी पाषाण मात्रची जाणीचे आणि आत्मा तव म्हणीचे देहातेची. कदाचित देव मानला तर याप्रमाणे देव म्हणजे फक्त दगडच, म्हणजे दगडाची मूर्तीच समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो. ज्ञानदेव तामसी ज्ञान कसं असतं त्याचे दृष्टांताने वर्णन करत आहेत. तमोगुणाने मनुष्याचे ज्ञान तामसी बनते. अविवेक हा त्याचा स्थायी गुण असतो. सृष्टीत दिसणारे भोग्य विषय हे आपल्यासाठीच आहेत असं तो मानतो. जे द्रव्य मिळेल ते स्त्री रूपात असो व पैशाच्या स्वरूपात असो ते तो शिष्ण व उदर यांना वाटून देतो. मिळवलेले धन केवळ पोटासाठी खर्च करायचे व स्त्रीला फक्त उपभोगाचे साधन म्हणून वापरायचे अशी त्याची वृत्ती असते. अतिशय तहान लागली की मनुष्य पाणी शुद्ध आहे का अशुद्ध आहे ते पाहत बसत नाही, कारण तहान भागवणे ही गोष्ट मुख्य. त्याप्रमाणेच तामसी ज्ञान खाद्य अखाद्य निंद्य अनिंद्य कर्म याचा कोणताही विचार करत नाही. जे तोंडाला आवडते मनाला रुचते ते सर्व उत्तम व पवित्र असंच ते ज्ञान समजतं. त्याची आत्यंतिक लालसा असते व वृत्ती आसुरी असते. जेवढी स्त्री जात आहे ती तो त्वचेनेच म्हणजे केवळ स्पर्शानेच जाणतो. तिलाच उपभोगाचे परम स्थान मानतो. त्याचे स्त्रीशी केवळ एवढंच नातं असतं. जो आपल्या उपयोगी पडेल व फायद्याचा ठरेल त्यास तेवढा आपला स्वार्थ साधण्यापुरता तो सोयरा मानतो. त्या पलीकडे त्याची नातेसंबंधांची मजलच जात नाही. सगळं जग म्हणजे आपलंच धन आहे, आपल्या उपभोगासाठी आहे असं तो समजतो. ज्ञानदेव त्यासाठी मृत्यूची उपमा देतात. मृत्यू सर्व जगालाच आपले धन समजत नाही का? तसेच तामसी ज्ञानाला सर्व जगत आपलेच धन वाटते. आकाशातून पडलेले पाणी जसं सागराकडे जातं त्याप्रमाणे सर्व विषयोपभोग व उदरभरण यांचे आश्रयस्थान म्हणजे तामसी ज्ञान. शास्त्राशी या ज्ञानाचं वाकडच असतं. त्यामुळे शुद्धाचरण स्वर्गाला व निषिद्धाचरण नरकाला कारणीभूत होतं असे शास्त्र जे सांगतं ते हे ज्ञान मानतच नाही. या बाबतीत त्या ज्ञानाजवळ काळरात्रच असते असे ज्ञानदेव सांगतात. ते ज्ञान देहालाच आत्मा समजतं. या ज्ञानाचा ईश्वर दगडाच्या मूर्तीपुरता मर्यादित असतो. शरीराच्या नाशाबरोबर आत्माही नाश पावतो असे हे तत्वज्ञान मानतं. त्यामुळे कृतकर्मांचा भोग घेण्याला तो राहतच नाही अशी त्याची धारणा असते. कोणी त्याला म्हटलं की ईश्वर सर्व पाहत आहे व तोच हे भोग भोगायला लावत आहे तर असं करणाऱ्या देवालाच विकून खावं, म्हणजे मग भोग भोगवण्यास तो समर्थ कसा होईल अशी त्याची विचारसरणी असते. कारण देव तर दगडाचे, ते कसे काय शासक होतील? आणि त्या पत्थरातील मूर्ती शासक होत असतील तर दगडाचे किती मोठे मोठे पर्वत असतात, ते तर सर्वात मोठे देव म्हणायला हवेत असं हे तामसज्ञान विचार करायला लावतं. एकूण देह म्हणजेच आत्मा व दगडाची मूर्ती म्हणजे देव या पलीकडे तो विचार करत नाही. असा तामसी मनुष्य केवळ देहपरायणच असतो. ज्ञानदेव आणखीही त्याचं विस्तारानं वर्णन करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.